मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर उमा चौगुले दातार यांना. मॅडम BDS MDS ओरल पॅथॉलॉजी झाल्या आहेत. सध्या मॅडम भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज इथं असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर उमा दातार यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मॅडम, तुमच्या बालपणाविषयी काय सांगाल? माझा जन्म माझ्या आजोळी म्हणजे साताऱ्याला झाला. मग 7वीपर्यंत माझं शिक्षण डोंबिवलीला झालं. मग 12वीपर्यंत शिक्षण नाशिकला. त्याच्यानंतर मला आवड होती बायोलॉजी ह्या सब्जेक्टची. मग त्याच्यात मला वाटलं की त्या सब्जेक्टमध्ये मला गती जास्त आहे, म्हणून मी तेव्हा आमची MHCET एक्झाम होती ती दिली. त्याच्यात चांगले मार्क मिळून मला तात्यासाहेब कोरे वारणानगरला BDSला ॲडमिशन मिळाली. तिथे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसंच फर्स्ट BDSला आम्हाला स्लाईड्स असायच्या, हिस्टॉलॉजीच्या स्लाईड्स. त्या स्लाईड्स बघून ठरवायचं असायचं की ही किडनीची आहे, लिव्हरची आहे, लंगची आहे. तर युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत मला एक स्लाईड आली होती जी आत्तापर्यंत आम्ही कधीच बघितलेली नव्हती, आणि ती स्लाईड कधी न बघताही मला ती डायग्नोज करता आली. तेव्हा मला वाटलं की ह्या फील्डमध्ये मला आणि जास्त गती आहे आणि हे मला करावंसं वाटेल. म्हणून मी ओरल पॅथॉलॉजी हे फील्ड माझ्या पहिल्या BDSमध्येच फर्स्ट BDSमध्येच ठरवलं की मला हे परस्यू करायचं आहे. आणि BDS झाल्यानंतर मी MDSसाठी एंट्रन्सची तयारी चालू केली आणि MDS मला KLE डेंटल कॉलेजला म्हणजे बेळगावला MDSची सीट मिळाली. अच्छा, BDS MDS झाल्यानंतर प्रॅक्टिस करावी का प्रोफेसर म्हणून काम करावं, असे दोन प्रश्न असताना तुम्ही प्रोफेसर हे का क्षेत्र निवडलं? ओरल पॅथॉलॉजी जे माझं फील्ड आहे ना, ते क्लिनिकल प्रॅक्टिसपेक्षा थोडंसं दूर आहे. ते अकॅडमिक म्हणजे शिकवणं किंवा रिसर्च म्हणजे संशोधन ह्याकडे माझा कल आधीपासून जास्त होता. म्हणजे तसं मी ठरवलं होतं की माझ्या मिस्टरांचं डेंटल क्लिनिक आहे, पण समहाऊ मला वाटलं की आपण एक चांगले शिक्षक किंवा एक चांगली रिसर्चर म्हणून आपण जास्त काम करू शकतो, म्हणून मी त्याच्याकडेच फोकस करायचं असं ठरवलं. आणि त्याच्यानंतर बरेचसे माझे प्रोजेक्ट्स जे रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रत्येक रिसर्च प्रोजेक्टला मला फंडिंग मिळत गेलं, किंवा मी जे वेगवेगळे पेपर्स लिहिलेत ना त्याला इंटरनॅशनल नॅशनल हे रेकग्निशन मिळत गेलं. त्यामुळे ते फीडबॅक मेकॅनिझम असल्यासारखं मला आवड होतीच आणि गती होती, आणि त्यात मला थोडं प्रोत्साहन मिळालं कलिग्सकडून किंवा फॅमिलीकडून आणि गव्हर्मेंटकडूनही, कारण हे बरेचसे स्कीम्स असतात गव्हर्मेंटच्या जिथे आपण अप्लाय केल्यानंतर आपल्या रिसर्च प्रोजेक्ट्सला ग्रँट मिळते. मग हे सगळं मिळत गेल्यानंतर वाटलं की हो, आपण ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, म्हणून मी अकॅडमिक्स आणि रिसर्चवर फोकस करायचं ठरवलं. मॅडम, आत्ता तुमच्या बोलण्यात आलं की रिसर्चसाठी काही फंडिंग मिळत गेलं, तर ही प्रोसेस काय असते, नेमकी ही कन्सेप्ट कशी काम करते? आपला जो रिसर्च प्रोजेक्ट आहे ना त्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे हे आपण रिसर्च प्रपोजलद्वारे कॉलेजसमोर किंवा युनिव्हर्सिटीसमोर आणि काही फंडिंग एजन्सीज, गव्हर्मेंटच्या फंडिंग एजन्सीज आहेत त्यांच्यासमोर आपण तो लेख सादर करायचा. मग त्याच्यानुसार ते ठरवतात की तुम्हाला फंडिंग किती दिलं जाईल, तुम्ही दिलेला खर्च जो आहे तो योग्य आहे की नाही. आता हे फंडिंग जे असतं ना हे फार रिसर्च करायला आपल्याला मदत करतं. आपल्याला भारतात आपल्याकडे सगळ्यांकडे आयडिया खूप असतात किंवा आपण करू खूप शकतो, पण फंडिंग न मिळाल्यामुळे बरेचसे रिसर्च प्रोजेक्ट्स आपले राहतात. तर मला सुरुवातीला कॉलेज लेवलला म्हणजे कॉलेजनी काही मटेरियल जे लागणार आहे त्याचं फंडिंग दिलं. आत्ता युनिव्हर्सिटी लेवलला मला एका प्रोजेक्टसाठी सीड मनी मिळाला, म्हणजे पूर्णपणे फंडिंग मिळत नाही पण तो प्रोजेक्ट चालू करता यावा तुम्हाला म्हणून काही अमाऊंट दिली जाते. मग आपल्या गव्हर्मेंटच्या DBT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ICMR हे आमच्या हेल्थकेअरसाठी रिलेटेड जे फंडिंग आहेत ते करता येतात. आणि इंटरनॅशनल फंडिंग, आता एक प्रोजेक्टवर मी काम करते आहे त्याला इंटरनॅशनल फंडिंग मिळालेलं आहे, आणि सांगलीसारख्या ठिकाणी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून हा जो प्रोजेक्ट होतो आहे तो मला ह्या फंडिंगमुळेच करणं शक्य आहे. आणि माझे PhD थिसिसचा पण मी विषय तोच घेतला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थकेअर, ज्याच्यासाठी मी आता ICMRसाठी अप्लाय केलेला आहे. मॅडम, तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती रिसर्च करता,
तर हे रिसर्च रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये किती उपयोगाचं ठरतं? नक्कीच ते फार उपयोगाचं ठरतं. आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला बरेच वेळा वाटतो की हा रिसर्च फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे ह्याचं आत्ता ॲप्लिकेशन कदाचित होणार नाही. पण आपण जेव्हा ती माहिती मांडतो तेव्हा आपल्याला कळतं की ह्याचं ॲप्लिकेशन आहे आणि ते नक्कीच पेशंट्सना आपल्या ह्याची मदत होणार आहे. माझं फील्ड आहे ओरल कॅन्सर रिलेटेड. तर मग त्याच्यात ओरल कॅन्सरचं लवकर निदान व्हावं किंवा ट्रीटमेंट पेशंटला योग्य मिळावी किंवा नंतर हा ओरल कॅन्सर परत उद्भवतो का, हे जे प्रेडिक्शन आहे ह्याच्यावर माझं आत्ता सध्या संशोधन चाललं आहे. म्हणजे नक्कीच याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे जो रिसर्च आपण करतो आहे त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच मेन फोकस असतो. जर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन असेल तरच आपल्याला फंडिंग इझिली मिळतं. मॅडम, तुम्ही ओरल कॅन्सर याविषयी काम करता, तर सध्याच्या काळात स्त्रियांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण किती आहे आणि याची कारणं काय काय असू शकतात? ओरल कॅन्सर जास्त करून हे तंबाखूशी रिलेटेडच असतो. म्हणजे त्याचा कॉज हा तंबाखूच आहे. पण बायकांमध्ये पण मिश्रीचा वापर असतो. त्याच्यामुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण आहे, पण कमी आहे पुरुषांच्या मानाने. ॲट द सेम टाईम काही बायकांना म्हणजे ज्या वयस्कर असतात त्यांच्या ओरल हायजीनकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. एखादा दात त्याचा एज जर कटिंग एज असेल तर जीभ त्याला घासली जाऊन तिथे एक अल्सर होतो, ज्याचा नंतर डेव्हलप होऊ शकतो ओरल कार्सिनोमा त्याच्यात. मग ह्याच्याकडे आपण आपल्या वयस्कर लोकांकडे घरातल्या आपण लक्ष देणं जरा गरजेचं असतं. कारण हा कॅन्सर सुरुवातीला लवकर जर डिटेक्ट झाला तर तो वेळीच थांबवला जाऊ शकतो. आणि मिश्रीचा वापर तसा बघितलं तर त्यांनी डिरेक्टली ओरल कॅन्सर होतोच असं नाही. कारण खूप वेळा आम्ही बघितले की वर्षानुवर्ष मिश्री वापरणाऱ्या बायका आहेत पण त्यांच्यात काही ओरल कॅन्सर झालेला नाही आहे. पण ते इतर गोष्टींवर पण फार अवलंबून असतं. म्हणजे तुमचं डाएट काय आहे, तुमचं जेनेटिक मेकअप काय आहे, त्याच्यानंतर इतके दिवस तुम्ही अजून कुठले कार्सिनोजेन्सना तुम्ही एक्सपोज झाला आहात की नाही. त्यामुळे ते एकच गोष्ट आपण धरून सांगू शकत नाही. पण ऑफकोर्स तंबाखू टाळणं हे आपल्या हातात आहे. डाएट व्यवस्थित ठेवणं हे पण आपल्या हातात आहेच आहे. जसं एखादा दातामुळे टोचला जाऊन जिभेला कॅन्सर होऊ शकतो, तशीच कवळी एखादी जर व्यवस्थित बसत नसेल तर जखम होऊ शकते आणि ती जखम कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. नुसतं व्यवस्थित न बसणारी कवळी नाही, पण एखादी कॅप जी दिलेली असते, जी टोचून टोचून त्या ठिकाणी जखम होऊ शकते. मग ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळीच डेंटिस्टकडे आपण गेलो ना तर ह्याचं कॅन्सरमधलं रूपांतर जे आहे ते आपण थांबवू शकतो. तोंडात येणारे पांढरे चट्टे किंवा तोंड कमी उघडलं जाणं हे पण ह्याला आम्ही प्री कॅन्सरस कंडिशन्स म्हणतो. म्हणजे कॅन्सरची पहिली पायरी. ह्या जर पहिल्या पायरीमध्ये जर निदान झालं ना तर त्याचं कॅन्सरमधलं रूपांतर आपण खूप सहजपणे टाळू शकतो. बऱ्याचदा तोंडात पांढरे चट्टे येतात, काही वेळा ते उष्णतेनं आलेत किंवा काही खाल्ल्याची ॲलर्जी रिॲक्शन आली आहे असं म्हणतात. तर कॅन्सरचा चट्टा आणि ह्या बाकीच्या कारणांमुळे आलेला जीभ किंवा गाल चावल्यामुळे आलेला चट्टा, ह्यातला फरक कसा ओळखायचा? यातला फरक डेंटिस्ट फार इझिली ओळखू शकतात. आता जर उष्णतेमुळे आलेले एखादी जखम असेल ती 7-8 दिवसात लगेच बरी होते. जर 7 दिवसापेक्षा किंवा 8 दिवसापेक्षा जास्त जखम, 2 आठवड्यापेक्षा जास्त जखम तोंडात असेल तर लगेच डेंटिस्टकडे जावं. आपण त्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. कधी ताप आल्यानंतर पण जर उठतात, त्याच्या जखमा वेगळ्या असतात. त्याच्यानंतर दातावर दात चावला जाऊन जी जखम होते ती वेगळी असते आणि कॅन्सरची जखम वेगळी असते. डॉक्टरांकडे म्हणजे डेंटिस्टकडे रेग्युलरली चेकअपला जाणं हे फार गरजेचं आहे. यासोबतच काही वेळा तोंड येणं, काही इश्यूज निर्माण होतात नॉर्मल लोकांमध्ये, तर ह्याविषयी काय सांगाल? जेव्हा अकॅडमिक किंवा परीक्षांची वेळ असते ना, विद्यार्थी वयामध्ये परीक्षांच्या वेळी मुलींमध्ये जास्त करून तोंड येणं या समस्या दिसतात. त्या एक 10 दिवसात बरी होते. मग पुढचा मेजर टप्पा आहे तो प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये दात किडणं किंवा दाढा दुखणं, सूज येणं हिरड्यांना, ह्या सगळ्या गोष्टी पण जास्त बघितल्या जातात. आणि प्रेग्नन्सीमध्ये कसं फक्त सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आपण जनरली कुठल्या इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट असेल त्या देतो आणि कुठली औषधे देतो ह्याच्यावर पण आपल्याला फार लिमिटेशन्स असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपण जास्तीत जास्त इन्फेक्शन होऊ नये
ह्याकडे लक्ष द्यावं. प्रेग्नन्सीमध्ये कसं गायनेकॉलॉजिस्टना आपण रेग्युलरली व्हिजिट्स देतो, तसं डेंटिस्टना आपण व्हिजिट दिली ना तर छोटा प्रॉब्लेम जो असतो ना तो तिथेच आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर मेनोपॉज नंतरच्या समस्या वेगळ्या असतात. तोंडाला जास्त करून कोरड पडणं किंवा जनरल जळजळ होणं, या सगळ्या पोस्ट मेनोपॉझल बायकांमध्ये ह्या समस्या आढळून येतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज पण आहेत. पण डेंटिस्टना आपण रेग्युलरली भेट देणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही डेंटल क्लिनिकमार्फत बरेच वेळा शाळेत कॅम्प्स घेतो किंवा महिलांसाठी स्पेसिफिक असे कॅम्प हे आम्ही आयोजित करतो. बऱ्याचदा महिलांना, पर्टिक्युलरली गृहिणींना, डेंटिस्ट किंवा दातांच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला तर तुरटी लाव, मीठ लाव असं काहीतरी घरात घरगुती उपाय करून तो प्रॉब्लेम तात्पुरता बंद करायला बघतात किंवा डेंटिस्टकडे जायला घाबरतात. तर त्यांना काय सांगाल? डेंटिस्टकडे जायला मुळीच घाबरू नका आणि हे जे घरगुती उपाय आहेत, लवंग धरणे, ॲस्पिरिनची गोळी धरणे, तुरटी लावणे, ह्या सगळ्यांनी हे उपाय नाही आहेत, ह्यांनी अपायच जास्त होतो. त्यामुळे वेळेस डॉक्टरकडे जाऊन योग्य निदान झाल्यानंतर योग्य ट्रीटमेंट घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टीला घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे. आपली डेंटल ट्रीटमेंट्स एवढ्या डेव्हलप झाल्या की आता डेंटिस्ट्री खूप पेन फ्री झालेली आहे. मुळीच आपल्याला काही न दुखता रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा कॅप करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत आणि म्हणून घरी आपला आपला उपाय न करता वेळेत डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे. याबरोबर ओरल पॅथॉलॉजी याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल सगळ्यांना. ओरल पॅथॉलॉजी हे एक रिसर्च बेस्ड फील्ड आहे. इकडे आम्ही तोंडाचे आजार ते आपल्याला कसे प्रेझेंट होतात तोंडात आणि आम्हाला स्लाईडमध्ये कसं बघायला मिळतं, म्हणजे डायग्नॉसिस ह्याच्यावर आमचा सगळ्यात जास्त भर असतो. तर ओरल पॅथॉलॉजी हा विषय थर्ड इयर BDSना आम्ही शिकवतो आणि तिथून त्यांना आम्ही समजून घ्यायला मदत करतो की आपल्या तोंडात जे काही दिसतं त्याचं पॅथॉलॉजी किंवा मॉलिक्युलर लेवलला काय फरक होतो आणि त्याचाच तुम्हाला डायग्नॉसिस आणि अल्टिमेटली ट्रीटमेंटमध्ये कसा फरक पडणार आहे. तर ओरल पॅथॉलॉजीमध्ये मी जे पेपर्स लिहिलेत, जवळजवळ 26 पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल लिहिलेत. त्याच्यापैकी एक पेपर होता ओरल कार्सिनोमा क्युनिक्युलेटम, जो भारतात पहिल्यांदाच तो पेपर पब्लिश झाला होता आणि त्या माझ्या पेपरला WHOनी पण रेकग्नाईज केलेलं आहे. तर मला हे नेहमी वाटतं की भारतात आपल्या पोटेन्शियल खूप जास्त आहे. नवीन नवीन आजारही आपल्याला बघायला मिळतात. पण आपल्याकडच्या रिसर्चर्सना ही गोष्ट कशी मांडावी इंटरनॅशनल लेवलला, म्हणजे त्याला ॲक्सेप्ट करतील ह्याच्याबद्दलची माहिती थोडी कमी. आता ऑफकोर्स ती वाढत चालली आहे, पण ह्याच्यावर पण काम करावं असं मला वाटतं. म्हणून मी आमच्या विद्यार्थ्यांना रिसर्च नवीन घ्यावा त्यांनी किंवा त्यांनी रिसर्च फाइंडिंग्स हे पेपरद्वारे किंवा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट करावे, म्हणजे सगळ्यांना, फक्त नॅशनल नाही इंटरनॅशनल लेवलला पण त्याचं रेकग्निशन मिळेल. म्हणून मी आमच्या स्टुडंट्सना नेहमी प्रोत्साहन देत असते. मॅडम, तुमचे आत्तापर्यंत साधारण 26 रिसर्च पेपर पब्लिश झालेत. तर रिसर्च पेपर लिहावेत किंवा त्याच्याविषयी आपण काहीतरी काम करावं हे कुठून सुचलं? मी जेव्हा KLEला शिकत होते तेव्हा आमच्या प्रिन्सिपल डॉक्टर अलका काळे मॅडम आणि बाकी सगळा स्टाफ ह्याच्यात खूप कार्यरत असायचे. नवीन नवीन संशोधन करून त्याचे फाइंडिंग्स हे पब्लिश करणं हे तिथून आम्ही शिकलो आणि त्या मनाने समहाऊ मला वाटतं की आपण इथे थोडे लॅकिंग आहोत. म्हणून मी विचार केला की आपण ह्याच्यात जास्त काम करावे आणि आपल्याला जे काही नॉलेज आहे ते सगळ्यांपर्यंत पोचावं. म्हणून मी रिसर्च पब्लिकेशनवर जास्त भर द्यायचं ठरवलं. पण प्रत्येक रिसर्च जो आहे ना तो एका विशिष्ट पद्धतीने लिहिला तरच त्याला इंटरनॅशनल जर्नल्स ॲक्सेप्ट करतात. मग हा प्रवास होता ना, हा जरा एवढा वाटतो तेवढा सोपा नव्हता. मग एकेका पेपरमागे 2-2, 3-3 महिने जातात तो व्यवस्थित लिहायला, तो सबमिट करायला आणि त्यांच्याकडून ॲक्सेप्टन्स नाही आला तर मग ही परत प्रक्रिया चालू होते. म्हणजे कदाचित एका पेपरमागे 1 वर्षही जाऊ शकतं किंवा त्याच्याहूनही जास्त, जर आपल्याला योग्य ठिकाणी पब्लिश करायचं असेल तर. आणि माझ्या पब्लिकेशनला मी कुठल्याही पेड जर्नलमध्ये मी पब्लिश केलेलं नाही आहे. म्हणजे जितकं शक्य आहे तिथे ओपन ॲक्सेस, म्हणजे सगळ्यांना तो वाचता येईल. ॲट द सेम टाईम मला जास्त खर्च येणार नाही अशा ठिकाणी चांगल्या इंडेक्स जर्नलमध्येच मी पब्लिश करायचा प्रयत्न केला आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं नसतं. पण
सगळ्यांनी जर आपल्याला त्याचे खाचखळगे कळले ना, की आपण पेपर कसा लिहावा, त्याच्यावर मुद्दे कसे असावेत आणि तो प्रेझेंट कसा केला जावा, आपण कव्हरिंग लेटर कसं लिहावं, म्हणजे एडिटरवर आपली छाप पडेल. तर हे हळूहळू शिकत गेले आणि मग आता ते करणं थोडं सोपं होतं आधीच्यापेक्षा. एक रिसर्च पेपर लिहिणं तिथपासून तो पब्लिश होईपर्यंतची प्रोसेस कशी असते? आपण केलेलं संशोधन किंवा वेगळा मिळालेला आपल्याला कुठला कॅन्सरचा किंवा एखाद्या पेशंटमध्ये काही वेगळे फाइंडिंग्स मिळाले तर आपण ते लिहायला घेतो. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्याचं महत्त्व काय आहे, ह्याचं डायग्नॉसिसमध्ये आपण काय वेगळं केलं किंवा ह्याचा ट्रीटमेंट प्लॅन आपण काय वेगळा केला, हे सगळं आपण एक मुद्देसूद मांडणी करायची असते. आणि त्यांनी दिलेलं असतं की हे 1000 शब्दांमध्ये लिहा, 2000 शब्दांमध्ये लिहा आणि प्रत्येक जर्नलची मागणी वेगवेगळी असते. आणि त्याला सपोर्ट करणारे हे वेगवेगळे रिसर्च पब्लिकेशन जे असतात तेही आपण द्यायचे असतात, की आपण मांडलेले जे मुद्दे आहेत ते योग्य कसे आहेत, त्याला सपोर्टिंग इतर आर्टिकल्स किंवा इतर आर्टिकल्सच्या विरुद्ध आपल्याला मिळालेले फाइंडिंग्स हे आपण नंतर डिस्कस करायचे असतात. तर हे सगळं करायला आणि ॲट द सेम टाईम जेव्हा आपण कॉलेजमध्ये इतर ड्युटीज असतात आणि टीचिंग असतं, ते सगळं मिळून हे करताना थोडासा वेळ जास्त जातो आणि मग 2-3 महिने लागू शकतात. कॉलेजमधलं शिकवणं का रिसर्च पेपर काय जास्त करायला आवडतं? ॲक्च्युली मला रिसर्च पेपर लिहायला जास्त आवडतात, पण शिकवणंही तेवढंच आवडतं. म्हणून मी आता मुलांना फक्त रेग्युलर शिकवायच्याऐवजी तुम्ही रिसर्चवर का भर देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा बरीचशी मुलं त्यांना ऑस्ट्रेलिया, US, UK असं शिकायला जायचं असतं, पण बाहेर परदेशात जेव्हा शिकायला जातात तेव्हा रिसर्चचा त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे ह्याला फार महत्त्व दिलं जातं. म्हणून माझे स्टुडंट्स आता सध्या आमच्याकडे येतात की एखादा रिसर्च आम्हाला टॉपिक द्या, मला लिहायला मदत करा. तर तसे मी स्टुडंट्सना तशीही मी मदत करते रिसर्च टॉपिक्स लिहायला किंवा निवडायला. आमच्या इथे 2 मुलांना हे ICMR शॉर्ट स्टुडंटशिप प्रोजेक्टमध्ये काही फंडिंग, वन टाईम फंडिंग पण मिळालेलं आहे. तर तोही प्रयत्न आमचा असतो की मुलांनाही तसं प्रोत्साहन मिळावं.